आकाशवाणी नागपूर. समृद्ध शनिवारी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. भारतीय ज्ञान परंपरा आणि वैदिक गणित या विषयावरील त्रिदिवसीय राष्ट्रीय परिषद श्री विश्व पुनर्निर्माण संघ आणि शिक्षा संस्कृती उत्थान न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने आज भारती कृष्ण विद्याविहार सिव्हिल लाईन्स येथे आयोजित करण्यात आली. या परिषदेत देशभरातून सुमारे 150 गणितज्ञ, शिक्षक, संशोधक आणि शिक्षण तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र शासनानं प्रतिबंधित केलेल्या सुगंधित तंबाखूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या दोघांना गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत तंबाखूसह सुमारे 9,72,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग 353C वरील पोहार नदीच्या पुलाजवळ कुरोड गाव परिसरात सापळा रचून 2 आरोपींना अटक केली. चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या 48 गायी आणि म्हशी पकडून त्यांची रवानगी प्यार फाउंडेशनच्या गोशाळेत करण्यात आली आहे. दरम्यान वर्धा शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा ठिय्या असून जनावरांच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. यात प्रारंभी अनोळखी व्यक्तीविरोधात तर जनावरांच्या मालकाची ओळख पटल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. NMC OCWच्या नागपूर जल ग्राहक सेवा मोबाईल ॲपमध्ये सॉफ्टवेअर अपग्रेडेशनचे काम उद्या मध्यरात्रीपासून 10 ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत ॲप तात्पुरते बंद राहणार आहे. मात्र पाणी बिलाचे ऑनलाईन पेमेंट अधिकृत वेब पोर्टलद्वारे सुरळीत सुरू राहील. ग्राहकांनी nagpurjalseva.ocwindia.com या संकेतस्थळाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे. राज्यातील सार्वजनिक पायाभूत सुविधा विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि निधीच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी राज्य सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्व सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी जिओ टॅग्ड युनिक इन्फ्रा ID प्रणाली लागू करण्यात येणार आहे. या प्रणालीमुळे प्रत्येक विकास कामाचा अचूक आणि डिजिटल लेखाजोखा ठेवता येणार असून कामाची प्रगती आणि गुणवत्ता यावरही प्रभावी नियंत्रण ठेवता येईल. याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 प्रसारित होईल. नमस्कार.